व शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या कर्जमाफीच्या वचनपूर्तीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 5,900 कोटी रुपयांची तरतूद. फडणवीस यांनी पहिल्या कार्यकाळामध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 6.5 लाख पात्र शेतकऱ्यांना दिलासा. पेरणी ते काढणी दरम्यान पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई. शेतकऱ्यांसाठी योजना. पेरणीपासून काढणीपर्यंतच्या नुकसानावरती भरपाई मिळणार असून शेतकऱ्यांनी वेळेमध्ये पीक विमा भरावा असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यामध्ये आले असून ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 20,000 कोटींची मदत जमा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे या ठिकाणी पॅकेज मंजूर करण्यामध्ये आलं असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20,000 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषी संशोधन निधीचे 200 कोटींचे प्रस्ताव पडून कृषी क्षेत्रातील नव्या संशोधन प्रकल्पांना निधी देणारी कृषी संशोधन बळकटीकरण योजना तुर्त स्थगित करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे साधारणतः 200 कोटींचे प्रस्ताव कृषी आयुक्तालयामध्ये पडून आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र अधिक गारठणार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीच्या लाटा येणार. सध्या जर बघायला गेलं तर यंदा महाराष्ट्र अधिकच गारठणार असून विदर्भ मराठवाड्यामध्ये थंडीच्या लाटा अधिक दिवस टिकून राहण्याचा अंदाज बघायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये देखील राज्यामध्ये थंडी कायम राहणार आहे. केळी आंबा फळ पिकांची 7,49,000 रुपये पीक विमा भरपाई मंजूर. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत 2024 आंबे भरातील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे कधीपर्यंत वाटप होणार आहेत पुढे बघूया. मोठी बातमी. राज्य सरकारने निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला 1 वर्षासाठी स्थगिती दिली आहे. या निर्णयाबाबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. किसान क्रेडिट कार्ड खाते उघडण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती. केंद्रीय वित्त मंत्रालयाचे लोकसभेमध्ये प्रतिपादन. देशामध्ये किसान क्रेडिट कार्ड खाते उघडण्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे. 1,12,000 शेतकऱ्यांचा एकच प्रश्न. पैसे अजून देखील मिळाले नाहीत. 75 जणांची पडताळणी सुरू. 36,000 जणांची KYC राहिली. सोलापूर जिल्ह्याची अपडेट असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना तात्काळ KYC करण्याचे आवाहन सध्या करण्यामध्ये आले आहे. शेतामध्ये काय पेरायचं, कधी विकायचं सांगणार आता महाविस्तार ॲप. शेतीला अधिक कार्यक्षम करण्यासाठी ॲप एका क्लिकवरती शेतकऱ्यांना मिळणार सर्व माहिती. शेतकऱ्यांचा होणार आता फायदा. कर्जमाफीची कागदपत्रे सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता कर्जदारांकडून माहिती घेण्याच्या कामाला वेग आला आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट खाते उघडले नसल्यामुळे खाते नंबर उपलब्ध नाही. त्या शेतकऱ्यांची ससे होलपट सुरू असल्याचे चित्र आहे. अर्थमंत्री असलो तरी मुख्यमंत्र्यांना माझ्याहून जास्त अधिकार आहेत. तिजोरी प्रकरणी वादंगावर अजित पवार यांची कबुली. माझ्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत असं ते म्हटले होते. हमीभावाने खरेदीला मुहूर्त. मका, कापूस, सोयाबीनसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 30 केंद्र सुरू. सध्या जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कापूस, सोयाबीन आणि मका यंदा हमीभावाने खरेदीसाठी 30 केंद्रे सुरू आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये यावर्षी अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी नुकसान भरपाईच्या लाभासाठी फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान आता फार्म आयडी काढण्यासाठी विभागातील तहसीलदाराचे फेस रिकग्निशन करावे लागते. मात्र या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. ज्या शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-KYC केली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील ₹1 सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी बनवणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. राज्यामध्ये ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे आता लखपती दिदी योजना राबवण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रखडलेले शेत पुन्हा कसदार होणार, शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा. नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन खराब झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टी, पूर, ढगफोटी किंवा भूस्खलनामुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारी माती, गाळ, मुरुम आणि खडी आता पूर्णपणे शुल्कमुक्त देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. रखडलेले शेत आता पुन्हा कसदार होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. बीज प्रक्रिया केल्यास राजम्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. नगदी पीक म्हणून राजम्याकडे लातूर, धाराशिव जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. उत्पादन चांगले मिळत असल्यामुळे या पिकाचे क्षेत्र देखील वाढत असून अधिक उत्पादनासाठी बीज प्रक्रिया करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांनी लावणीकडे पाठ फिरवल्यामुळे रोपे अक्षरशः कोमजली. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे आता राज्यभरातील शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत. कृषी विभागाअंतर्गत योजना 1.5 वर्षापासून शासनाकडून नाही निधी. कृषी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 1.5 वर्षापासून शासनाकडून निधीच उपलब्ध नसून अनेक योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे अनुदान या ठिकाणी रखडल्याची धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आली असून शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कर्जमाफी निश्चित करणार, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आश्वासन. अटी शर्तीच्या पासरीचे देखील संकेत. संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाला आता मुख्यमंत्र्यांनी बगल द्यायला सुरुवात केली असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफीसाठी वेळ काढूपणा करत आहेच, परंतु अटी शर्तीचा खोटा देखील या ठिकाणी मारणार असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर आपल्याला बघायला मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं असलं तरी अटी शर्तीमुळे आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होईल, मात्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पर्यंत होणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा ही करावीच लागत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या नवीन माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता 2,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपयांची रक्कम ही आता जमा होणार आहे. साधारणतः 15 डिसेंबरपर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. कापूस वेचणी दर 15 ते 18 रुपये. कापूस पीक कमी दर, अळी व किडी प्रादुर्भावाच्या समस्यांमुळे आतबट्ट्याचे ठरत आहे. अशातच कापूस वेचणीची मजुरी खानदेशामध्ये वाढली असून शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर कापूस वेचणी दर सध्या 15 ते 18 रुपये असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान. ज्वारीवरती अळीचा धोका. राज्यामध्ये ज्वारी पेरणी सध्या सुरू आहे, त्यामध्ये आता अळीच्या प्रकोपाने शेतकरी चिंतेमध्ये आहेत. सध्या जर बघायला गेलं तर ज्वारीवरती अळीचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांवरती नवीन संकट आले. शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 20,000 कोटींची मदत जमा. कृषी मंत्र्यांची माहिती बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा झाले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. साधारणतः 44,000 कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे.
महत्त्वाची बातमी रब्बी हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यामध्ये आली आहे। या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यामध्ये येत असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील रब्बी हंगामाचा पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा भरावा। लाडकी बहीण योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती संकट। केळी उत्पादक शेतकरी आता अडचणीमध्ये सापडले आहेत। अक्षरशः आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना 1 रुपये किलोने केळी विकण्याची वेळ आली असल्याचं बघायला मिळत आहे। राज्यातील केळी उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे राज्य सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे। अक्षरशः शेतकऱ्यांना 1 रुपये किलोने केळी विकण्याची वेळ आली। माल आमचा रिपोर्ट तुमचा। द्राक्ष निर्यातदारांवरती गंभीर आरोप। नमुना तपासणी अहवाल शेतकऱ्यांपासून का लपवतात? सध्या जर बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार द्राक्ष निर्यात करताना महत्त्वाचा असलेला नमुना तपासणी अहवाल निर्यातदार शेतकऱ्यांना देत नसल्याने दर ठरवताना होणाऱ्या फसवणुकीविरुद्ध आता शेतकऱ्यांनी आवाज उठवला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्याचे अपडेट असून शेतकरी आता या ठिकाणी संताप व्यक्त करत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 1193 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून वगळले। एकाच कुटुंबातील दोघांच्या लाभावरती आली बंधने। सध्या जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेमध्ये काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून आता एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। पीक कापणी प्रयोगानंतर आता विमा भरपाईस होत आहे दिरंगाई। पीक विम्याचे संरक्षण असलेल्या सोयाबीन पिकाचे 5 जिल्ह्यांमध्ये 2127 पीक कापणी प्रयोग झाले, मात्र विमा कंपन्यांकडून भरपाईस दिरंगाई होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण होत असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत असले तरी पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार असा प्रश्न आता पडला आहे। नाफेडचा 15 रुपये खरेदीचा कांदा 7 रुपये किलोने बाजारामध्ये। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील अक्षरशः साधारणतः 5 ते 7 रुपये दराने कांदा विक्री करावा लागत आहे। कापूस सोयाबीन दरामध्ये वाढीचा संकेत। सध्या जर बघायला गेलं तर बाजारभावामध्ये हलचल सुरू आहे। कापूस सोयाबीन दरामध्ये आता वाढीचे संकेत आपल्याला बघायला मिळत आहेत। जर या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल। मध्य महाराष्ट्रामध्ये 2 दिवस थंडीची लाट। राज्यामध्ये थंडी वाढणार। सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असून डिसेंबर महिन्यामध्ये चांगलीच थंडी राहण्याचा अंदाज। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। कापूस सोयाबीन मका हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे। सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता हमीभावाने खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करणे अत्यंत आवश्यक। कागलमध्ये नुकसान भरपाईचा 28 लाख रुपयांचा निधी पडून सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान झाले होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली होती, मात्र ई-केवायसी अभावी 28 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी पडून आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।